नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा। चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। नमस्कार सर, जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवडा चालू आहे, याच्यामध्ये आपण काय काय उपक्रम राबवले, काय काय काम झालेले आहे आपल्या वसई तालुक्यामार्फत? दिनांक 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत शासनाच्या वतीने, खास करून महसूल प्रशासनाच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर महसूल पंधरवडा साजरा केला जात आहे। या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम जे लोकाभिमुख सेवा आहेत त्या शासनामार्फत लोकांना देऊ केल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 तारखेला याचं औपचारिक उद्घाटन होऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचे फॉर्म भरून किंवा त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवून त्याचा शुभारंभ झालेला आहे। 2 तारखेला युवा जो प्रशिक्षक युवा वर्ग आहे त्यांना स्टायपंडच्या स्वरूपामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन 2 तारखेला झालं होतं। त्याच अनुसार पूर्ण 15 दिवस या पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबवून त्याच्यातनं लोकांना प्रत्यक्ष ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या दिल्या जातात। आजचा जो दिवस होता तो विशेष करून शेती आणि दाखले या संदर्भातला होता, ज्याच्यामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना मोफत सातबाराचं वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर विविध दाखले जे आहेत ते त्यांना आपण वाटप केलेले आहे। उद्याचा कार्यक्रम जो असणार तो युवा संवाद आहे। यामध्ये जे युवक वर्ग आहेत, महाविद्यालय, शाळा आणि या इथे शिक्षण घेणारे या लोकांना भविष्यातल्या ज्या काही त्यांच्या उत्कर्षासाठी आवश्यक असणारे जे मार्गदर्शन आहे ते आम्ही त्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये जाऊन करणार आहोत। असा पूर्ण पंधरवड्याचा कार्यक्रम हा निश्चित आहे। आत्तापर्यंत योग्य तो प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे। इथून पुढे देखील चांगले उपक्रम राबवून जनतेशी एक संवाद साधण्याचा आणि त्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा मानस आहे। याचं काम आम्ही आमच्या सर्व तलाठी, मंडळाधिकारी, आमचे उपविभागीय अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे करत आहोत। महसूल वाढी संदर्भात काय उद्दिष्ट दिलेले आहेत का? महसूल वाढीच्या संदर्भामध्ये उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आम्ही मार्च अखेरपर्यंत आम्ही करत राहतो। त्याच्यामध्ये ते वेगळं नाही, परंतु हे लोकाभिमुख ज्या काही सुविधा आहेत, सोयीसुविधा आहेत त्याच्यासाठी हा पंधरवडा आहे। त्या विशेष करून त्याच्यावरती आमचं लक्ष केलं होतं। आतापर्यंत किती लाभार्थी याचं हे पूर्ण घेतलं? आत्तापर्यंत आता हा आजचा 6वाच दिवस आहे, त्याच्यामुळे आपण कमीत कमी 1,500 ते 2,000 जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलो। या युवा प्रतिष्ठानच्या किंवा युवा प्रशिक्षकाच्या याच्यामध्ये वसईमधील ITIचं जे केंद्र आहे त्या ITIमध्ये आपण तिथल्या जे काही मुलं आहेत सर्व म्हणजे 150-200 मुलं होती त्या लोकांना आपण याची माहिती, नवीन जी काही योजना आहे त्याची माहिती देऊ केलेली आहे। आत्तापर्यंत वसईमध्ये एकूण वसई महानगरपालिका आणि ग्रामीण भाग असे मिळून एकूण 90,000 लाडकी बहीण योजनेचे अर्ज आपण स्वीकारलेले आहेत। त्यांचं छाननीचं काम सुरू आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी आपल्याकडे 80% ते 90% फॉर्म्स जे आहेत त्याची छाननी झालेली आहे। याच्यातनं पात्र जे लाभार्थी भगिनी आहेत त्यांना येत्या रक्षाबंधनमध्ये प्रत्यक्ष लाभ त्याचा दिला जाणार। ज्या महिलांनी आत्तापर्यंत फॉर्म फिलअप केले नाहीत किंवा भरले नाहीत यांच्यासाठी काय शेवटची तारीख तुमच्या याच्यात आहे का? 31 तारखेपर्यंतची आपली मुदत होती, ज्या 31 तारखेपर्यंतचे फॉर्म आपण घेतलेले आहेत। सध्या त्याच्यात मुदत पुढे वाढणार आहे, त्याच्यामुळं ज्या भगिनींपर्यंत ही योजना पोहोचलेली नाही अशा भगिनींना पुन्हा नव्याने अर्ज करता येणार आहे। किंवा या छाननीच्या प्रक्रियेमध्ये ज्या महिलांचे अर्ज काही अपरिहार्य कारणामुळं त्यांना पात्र ठरू शकत नसतील, काही कागदपत्र अपूर्ण असतील, काही पुरावे त्यांनी दिले नसतील, तर त्यांना देखील ही संधी उपलब्ध राहणार आहे। त्यांनी पुन्हा त्या ज्या आमच्या आशा वर्कर आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत जिथे त्यांनी नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन जे कागदपत्र त्यांचे
पूर्तता केली तर त्यांना देखील भविष्यामध्ये हा लाभ नक्कीच मिळणार आहे. धन्यवाद. लाडला भाऊ जी योजना आपल्या शासनाने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये की स्किल डेव्हलपमेंट जे युवा आहेत त्यांना 6,000 रुपये प्रति महिना देण्यासाठी, तर अशा काही फॅक्टरी कंपनी वगैरे काय आपण इथे बघितलेले आहेत जेणेकरून आपण ते स्किल डेव्हलपमेंटसाठी आपण त्यांना नेमणूक केली किंवा तसे काही सर्व्हिसिंग इथं आपल्याकडे झालेलं आहे का? 2 तारखेचा हा कार्यक्रम होता, जो मी आपल्याला म्हटलं की ITI मध्ये हा 2 तारखेला आपण कार्यक्रम घेतला. ज्याने ऑलरेडी प्रशिक्षण घेऊन बाहेर निघालेले आहेत अशा युवकांनी याच्यामध्ये जर नोंदणी केली तर त्यांना निश्चित याचा लाभ मिळणार आहे. आता जे कॉलेजमध्ये शाळा कॉलेजमध्ये जे आता शिकत आहेत अशा लोकांच्या व्यतिरिक्त जे कॉलेज सोडून किंवा डिग्री कंप्लीट करून बाहेर गेलेले आहेत, काही कोर्स करून बाहेर गेलेले आहेत अशा युवकांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा. त्याचे पोर्टल देखील उपलब्ध आहे. त्यांना जर काही त्याच्यामध्ये शंका असतील तर आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्राचे किंवा आमच्या ऑफिसमध्ये आले तरी देखील आम्ही त्यांना याबाबत मार्गदर्शन निश्चित करू. आता पंधरवाडा जो आपला आहे, आता महसूल पंधरवाडाचा जे 15 दिवस पूर्ण होतील याचा सांगता कार्यक्रम वगैरे कुठे आपण ठेवणार आहे, त्यासाठी विशेष 15 काय ऑगस्टला प्रमुख पाहुणे वगैरे येणार आहेत, काही असे आहे ते ठेवले ते याचा सांगता कार्यक्रम हा 15 ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होईल. याचं जे काही फलित असणार आहे तर ह्या फलित देखील आम्ही लोकांपुढं मांडू की या पंधरवड्यामध्ये आम्ही काय काय अचीव करू शकलो हे देखील सगळ्या लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडू आणि त्याचं एकूण जे त्याचं परिपाक आहे किंवा जे काही फलित आहे ते 15 ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याच्या समारोपामध्ये दिसून. धन्यवाद. थँक्यू.